श्री कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण भजन करा सर्वांनी। हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गो तुकाराम महाराज की जय। महाराज की जय। बजरंग बली की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। छत्रपती शिवाजी महाराज की जय। गणपती महाराज की सगळ्यांनी जय म्हणायचा। सगळ्यांनी जय म्हणायचा। जिजाऊ माता की जय। गो माता की जय। अपने अपने मतारी माय बाप की जय। हरी गाता ऐकता कंटाळ जो करी गाता ऐकता कंटाळा जो करी वासत्या अघोरी कुंभापारी रागे यमधर्म जाचविती तया तू दिले कासया मुपका विषयाच्या सुखे अखंड जगासी नवजे कादशी जागरणा वेचोनिया द्रव्य सेवी मद्यपाना नाही दिले अन्न अतिताशी तीर्थाटन नाही केले उपकार पाडिले शरीर पुष्ट लोभे तुका मने मग केला साहे दंड नाही कती लोक सांगितले रागे यम धर्म जागविती तया तू दिले कासया मुख कान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयार्णं सर्वलोकैकनाथं प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावनी ठेवणे माथा साष्टांग आता दंडवत ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन म्हणून निवडलेला अभंग नवे नवे तर चिंतन म्हणजेच हरिपाठ आपण आता केला आणि हरिपाठ झाल्याच्या नंतर आपण प्रवचन दररोज करतो का? नाही करत. स्पष्ट येतोय ना आवाज? प्रवचन आपण दररोज करत नाही. त्याचं कारण असं आहे की गोळ्या दररोज खातो का आपण? नाही. गोळ्या कधी खातो? जेव्हा दुखलं तेव्हा.
मग आता हे आपण एकादशीलाच का प्रवचन करायचं, एकादशीलाच का हरिपाठाला यायचं? तर याचं कारण असं आहे की महिनाभर आपल्याला कोणता रोग होतो काय होतो आपल्याला काय माहिती कधी. हा, पण एवढं मात्र नक्की महिन्यातनं एकदा ना एकदा आपण गोळी खातो का नाही? हा, मग असं मग ते सर्दीवरची म्हणा, डोक्यावरची म्हणा, ते कायला मग वेगळाच रोग झालेला असतंय, कसं तरीच होतंय त्यांना, आहे का नाही? तर मग ते मेडिकल मध्ये जाऊन म्हणतात मला कस तरच व्हायला लागले, आहे का नाही? पण तो रोग वेगळा. जसं ज्याप्रमाणे एखादा रोग झाला किंवा काहीतरी सर्दी ताप खोकला झाला तर आपण मेडिकल मध्ये जातून गोळी घेतो आणि ती गोळी खाल्ल्याच्या नंतर आपलं शरीर ज्याप्रमाणे चांगलं होतं तसंच त्याप्रमाणे महिन्यातनं 2दा हे मेडिकल उघडतं. कोणतं? एकादशीचं. हे मेडिकलच आहे बरं काय महाराज. एकादशी म्हणजे मेडिकल आहे. हा, ब्रह्मरस घेई काढा, आहे का नाही? आणि जेणे पिढा निवारेली. म्हणजे मीच सांगत नाहीये, महाराजही सांगतायत काय, हे काढा एक प्रकारचा. आता त्या काळात काय डोकेदुखीवरची गोळी, हिरव्या गोळ्या आणि पांढऱ्या गोळ्या आणि ॲक्सिलॉक आणि फिक्सिलॉक तसलं काय नव्हतं. त्या काळामध्ये काही जरी झालं तरी काढा तयार व्हायचा हिरव्या कलरचा, आणि तो काढा पिला तर सगळा राडा मोकळा व्हायचा, आहे का नाही? त्याप्रमाणे काढा. ज्याप्रमाणे औषध आपल्या शरीराचा मळ घालवतात, आपल्या शरीरामधले रोग घालवतात, त्याचप्रमाणे महिन्यातनं या 2 एकादशा असू दे, त्यांचं मेडिकल आजच उघडले वाटतं, आहे का नाही? पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. एकदा असंच झालं बरं काय, प्रवचन चालू होतं आणि मी असंच विक्षेप झाला काहीतरी, मी मोठ्यानं म्हणलं पुंडलिका वरदे विठ्ठल. म्हातारी पाठीमागची म्हातारी दचकली उठली, झालं का म्हणजे ते झाल्यावर म्हणतात ना पुंडलिका, तसं, आहे का नाही? झालेलं नाही, विक्षेप झाला. आपला मुद्दा चालू होता. ज्याप्रमाणे आपल्याला जर बरं नसेल, गोळी खाल्ली तर आपल्या शरीराचा रोग संपतो, त्याचप्रमाणे महिन्यातनं 2 एकादशी असतात. 15 दिवसात एकादशी, कारण्याकरशी व्रत सार, काय तुझा जीव जातो, आणि एकादशीच्या दिवशी फराळाच्या मिशी ध्वनी कशी, आहे का नाही? महाराज म्हणतात एकादशीच्या दिवशी जर अन्नपान, एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन, श्वान विष्टे समान आदम जमत एक. म्हणजे कुत्रे, आता बोलू नये महाराज, आपण एका चांगल्या ठिकाणी बसलेला आहोत आणि अशा ठिकाणी असे वाक्य वापरू नये. पण मी काय आता मला सांगा, अभंग गाथा माझ्या आजीनं लिहिलाय का? बरं, गाथा काय माझ्या आजोबानं लिहिलाय का? नाही. माझ्या बापानं लिहिलाय का गाथा? नाही. गाथा तुकाराम महाराजांचा आहे, आणि तुकाराम महाराजच म्हणतायत, काय म्हणतायत? श्वान विष्टे समान. श्वान म्हणजे कुत्रा आणि विष्ठा म्हणजे त्याची जी काय असेल ते संडास म्हणा, आहे का नाही? आपल्या ग्रामीण भाषेमध्ये, आहे का नाही? हा, तर ते म्हणजे श्वान विष्टे. जो एकादशीला जेवण करतो, चपाती भाकरी मस्त दाबून हाणतो, त्यानं कुत्र्याची संडास खाल्ल्यासारखं आहे. हा, बरं, आपला मुद्दा चालू होता की ज्याप्रमाणे गोळ्या औषधं खाल्ल्या तर आपल्या शरीरातला रोग नष्ट होतो, त्याचप्रमाणे एकादशीला येऊन इथं प्रवचन का करायचं? कारण की प्रवचन म्हणजे हे एक औषध आहे. हा, 15 दिवसात आपल्याला रोग येतं. आता आजचा 15 दिवस झालं, आज एकादशी झाली, उद्यापासून नवीनच डोक्यामध्ये खटकणार माणसाच्या, हे विचार ते विचार, ते विचार हे विचार. मग आता 15 दिवस आले का मग डबल इथं यायचं, चार्जिंग करायची, मोबाईलची चार्जिंग केली का ही चार्जिंग 15 दिवस टिकणार, आणि मग पुन्हा एकादशी, पुढच्या एकादशीला प्रवचन करायचं, आहे का नाही? कशामुळे प्रवचन आहे सर्वांनाच ज्ञात आहे. एकादशीचा पर्व काळ आहे. आणि मेन सांगायचं झालं तर आता खरं म्हटलं तर आपलं काय नवीन वर्ष हे नाही, आहे का नाही? आपलं नवीन वर्ष कधी, ज्यावेळेस भर उन्हाळ्यामध्ये झाडाला हिरवगार पानं येतं, नवीन पानवी फुटते, त्यावेळेस आपलं गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष चालू होतं, आहे का नाही? पण असो, बदलत्या काळ आहे, बदलत्या काळामध्ये बदलतं राहायला पाहिजे, आहे का नाही? ते म्हणतात पा, जैसा देश वैसा देश, आहे का नाही? त्याप्रमाणे आज मला वाटतंय या 2025 मधली पहिलीच एकादशी आहे का नाही? आणि पहिल्याच एकादशी, आजची एकादशी कोणती नाव सांगाल का कोण?
वा पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशी आणि अशी वर्षाची पहिली एकादशी. आणि या एकादशीच्या पावन पर्व काळावर मला तुम्हा सर्वांकडनं भेटलेलं हे प्रवचन रूपी सेवेचं एक निमंत्रण आणि ही प्रवचन रूपी सेवा. उरलेला आपण 8 वाजेपर्यंत या अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न करावा, आहे का नाही. आता ऐका, अभंग मोठा आहे. अभंग किती चरणाचा आहे? अभंग 6 चरणाचा आहे. 6 चरणाचा आहे बरं काय. अभंग मोठा का घेतला? कारण की त्याचं एक कारण आहे बरं काय. अभंग मोठा का घ्यायचा? अभंगाच्या मोठेपणाखाली आपलं लहानपण झाकून जावं याच्यासाठी अभंग मोठा घ्यायचा. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज अभंगातनं सांगतायत की बाबा हो, गाता ऐकता कंटाळ जो करी, वास त्या अघोरी कुंभ पाकी. आता याचा अर्थ काय आहे बाबा? आपण आता एक 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 चरण काय करू, सोडवायचा प्रयत्न करू, आहे का. तर गाता ऐकता, बरं मला सांगा, गाता ऐकता जो कंटाळ करी, कंटाळाचा अर्थ जर पाहिला तर कंटाळ म्हणजे काय? थोडक्यात आळस, आहे का नाही. आळस येतो माणसाला, प्रत्येक गोष्टीचा आळस येतो. किती आळस? भरपूर आळस. एकदा काय झालं, मी असं चाललो होतो फेटा धोतर बितर घालून कीर्तनाला चाललो आणि एक माणूस असा मला वाट्यावर, म्हणजे माझ्याच वयाचं, आता माझी 12वी झाली तर त्याची 12वी झाली, माझ्याच वर्गातलं होतं, बसला होता निवांत कट्ट्यावर. मी गेलो त्याच्यापाशी, का रे मित्रा, काय काम बिम आहे का नाही? आता 12वी झाली, अभ्यास झालाय, कुठंतरी बघावं नोकरीचं विक्रीचं, काहीतरी हालचाल करावी, कंपनीत जावं डबे घेऊन, आहे का नाही. तो म्हणला तू मला ज्ञान शिकवू नको, जा तिकडं टाळकुट. आता अरे मी म्हणलं मी काय, माझं चांगलं थोडी याच्यात, तुझं चांगलं आहे ना. तो म्हणला हे बघ, तुझं ज्ञान दुसरीकडे पाजळ, माया जवळ नको पाजळ तुझं ज्ञान, आहे का नाही. मी म्हणलं आता काय बोलावा, पण तरी त्याला म्हणलं अरे कमवशील काहीतरी तर 2 पैसे तेवढेच खर्चायला भेटतील. तो म्हणला हा, आणि कमवल्यावर काय व्हायचं? मी म्हणलं शांत बसतील ना, तुझे आई वडील घरातले काय होतील? सुखी राहतील. तो म्हणला ते सुखी राहून मी काय होईल? अरे तुला तेवढा आधार होईल ना. तो म्हणला आधार होईल काय व्हायचं? बघा एवढं पुढचं. मग मी म्हणलं अरे आधार तुला जर भेटला तर तू निवांत बसशील ना एका ठिकाणी. मग तो मला म्हणला मी काय करतोय आता, निवांतच बसलोय ना. तसे असे लोक आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा काय कंटाळ आहे, आळस आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात आळस करून परमार्थामध्ये जमत नाही. कुणाचाच आळस करून परमार्थामध्ये काय होत नाही, जमत नाही. नाहीतर काकड्याला बी काय काय लय आळस येतो, सकाळ सकाळ उठायचं कधी आणि काकड्याला जायचं कधी. एक सांगू का, भरपूर मोठा सप्ताह आहे, कीर्तन जर असेल सप्त्यामध्ये, कीर्तनामध्ये गर्दी लोकांची आहे. सप्त्यामध्ये कथा असेल, खास करून शिवपुराण, गेट फुल, लगे गेटच्या बाहेरच लोक, आहे का नाही. कथेला लोक भरपूर आहेत, कीर्तनाला लोक भरपूर आहेत. दुपारी सकाळी ज्ञानेश्वरी पारायण असेल, पारायणालाही भरपूर आहेत, कथेलाही भरपूर आहेत, कीर्तनालाही भरपूर आहेत, नवे भजनालाही भरपूर आहेत. पण सकाळच्या काकड्याला नाही. एक टाळकरी, एक वाजवणारा आणि 2 जण म्हणणारे, 5 जणांमध्ये आपला काकडा काय करतात, उरकून घेतात. पण सगळ्यात जास्त महत्व काकड्याला दिलेलं आहे महाराज. काकड्याचे अभंग किती, उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, आहे का. उठा अरुणोदय झाला, आहे का. घंटा गजर गरजेला, किती मस्त मस्त चालेत, आहे का नाही. अशा भरपूर चालेत. नुसता पिंगळाच गाजलेला नाही बरं काय. पिंगळा सोडून भरपूर काही संतांचं वाङ्मय आहे. पिंगळा सोडला तर बहिरा आहे, मुका आहे, पुन्हा अजून बरेच प्रकरण आहेत ना. हे असले प्रकरण ऐकण्यासाठी चांगल्या दिंडीत जावं लागतंय, नाही तर बाकीच्या दिंडीने नुसते प्रकरणच ऐकायला भेटतात, आहे का नाही. म्हणून अभंग काय, गाता ऐकता कंटाळ जो करी, वास त्या अघोरी कुंभा पाकी. महाराज म्हणतायत जो गाताना ऐकताना जो कंटाळा करतो. आता भजनातला एक माणूस आला, म्हणलं म्हणा भजन, आज नको, उद्या म्हणतो. उद्या विचारलं, आज म्हणा, आज नको, उद्या म्हणतो. परवा म्हणलं अहो म्हणा की आज तरी, मी लिहायचंच विसरलो. आता म्हणजे कंटाळाच आहे ना एक प्रकारचा. बरं मला सांगा,
जर एखाद्याला म्हणलं चला तुम्हाला हरिपाठाला यायचंय, चला आज नको उद्या येतो, आणि जर त्याच जागी त्याला म्हणलं चला हरिपाठाला चला, महाराज लोकांना हरिपाठ जो म्हणणार आहे त्याला 3-3 हजार रुपये लाडका हरिपाठवाला नवीन योजना चालू झाल्या, चला, मग लगेच येते नाही का नाही. म्हणजे परमार्थामध्ये लोक काय करतात, कंटाळा करतात. महाराज म्हणतायत गाता ऐकता कंटाळा जो करी, गाता ऐकता कंटाळा करी, याचा अर्थ आपण काय करतोय, कंटाळा करतोय याचा अर्थच म्हणून तर महाराज म्हणतात ना गाता ऐकता कंटाळा जो करी, आहे का नाही. बरं कंटाळा नाही होत बाबा आम्हाला, पण काय करावं, आमचं मन साथ देत नाही ना, कारण मन विचित्र आहे महाराज, माणसाचं मन विचित्र आहे. मनापेक्षा विचित्र जात कोणतीच नाही. एक सांगू, ज्याप्रमाणे एखादा गाव असेल, गावाचा प्रमुख कोण असतो, सरपंच असतो, गाव सोडा, तालुका धरा, तालुक्याचा प्रमुख कोण असतो, आमदार असतो, जिल्ह्याचा खासदार, बरं राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान. त्याप्रमाणे असे जे प्रमुख आहेत, तर आपलं हे एक देहगाव आहे, आणि देहगावाचा प्रमुख कोण आहे, मनुराजा एक देहपुरी, आहे का नाही. मनुराजा एक देहपुरी, किंवा अजून एक प्रमाणे मनाजी पाटील देहगावीचा. पण त्याचं नुसतंच कौतुक नाही केलं, पाटील म्हणलंय, पण कसला पाटील, विश्वास धरू नका त्याचा. अरे विश्वास का नाही धरायचा, घात करील नेमाचा. बरं घात केल्यानं काय होणार आहे, पाडील फाशी. मी अनुरायाचा दोषी भोरा आहे का दादानो, म्हणजे पाटील आहे, पण महाराज बाबर का एका ठिकाणी मनाची वाहवा करतात, पाटील म्हणतात. पाटील, आता आपण कोणी जरी आलं, या पाटील साहेब, या पाटील साहेब, आहे का नाही, म्हणजे मनाला याच्यात गुंतवायचं. याच्यासाठी काय शब्द टाकला, मनाजी पाटील देहगावीचा. मग मनानं ऐकलं महाराज, वारे वा, मला एवढा आदर सन्मान केला महाराजांनी, मनाजी पाटील लगे येऊन बसला महाराजाच्या पुढं. तसे लोक जवळ येत नाही ना. आता समजा एखाद्यानं लयच कुटाणा केलाय जोरात, आणि जर त्याला आपल्याला शिवाय द्यायच्या असतील किंवा त्याच्याकडनं पैसे घ्यायचे असतील, तर त्याला फोनवर शिवाय देऊन जमतंय का, अय ना आलाय का, अरे पैसे कधी देतो, तू ये इथं तुला धावतो, येईल का तो माणूस, येईल का महाराज, नाही येणार. मग त्यासाठी काय म्हणायला लागलं, ओ साहेब या एकदा, तुम्हाला टाइम असेल तर या, चहा बी घेऊया आपण. तो म्हणणार टाइम तर नाहीये, पण तुमच्यासाठी काढतो. बाबर काय, त्याला बी लगे किती अहंकार येतो, टाइम तर नाही पण तुमच्यासाठी काढतो. लगे आला का ह्यो लगे चहाचा कप घेऊन येतो, आणि चहाचा कप देतो, आणि चहा पिला, जाऊ का आता, कुठे जातो, लगेच काढला पाठीमागून बांबू, लागला चपायला. म्हणजे काय, गोड बोलून. तसं तुकाराम महाराज गोड बोलतात. काय म्हणतात, काय प्रमाण काय होतं, मनाजी पाटील देहगावीचा. काय शब्द टाकला, मनाजी पाटील देहगावीचा, असं मनानं ऐकलं, आणि मन तुकाराम महाराजांच्या समोर येऊन बसलं. बोला तुकाराम महाराज काय म्हणतात मला. मग तुकाराम महाराज म्हणले, विश्वास धरू नका त्याचा. मनाला म्हणले, मन म्हणला, अहो आता तुम्ही मला प्रेमाने बोलवलं ना, आता म्हणता विश्वास धरू नका, असं काय. तुकाराम महाराज म्हणतात, घात करील नियमाचा. अरे तुलाही घात करतोस म्हणले मना, तुझ्या एवढा घात कोणीच करत नाही. सांगायचं तात्पर्य, कंटाळा येतो कशासाठी येतो, मनासाठी. बरं मन जेवढं म्हणावं तेवढं वाईट आहे का, नाही. कसं, ऐका, आता मन वाईट नाही हे सांगतो बरं काय. आधी काय सांगितलं, मन वाईट आहे, आता हे बी सांगतो की मन वाईट नाही. कसं वाईट नाही, तर आता ऐका. एकदा काय झालं, एक माणसाच्या डोक्यात विचार चालला की आपण परमार्थ काय करत नाही, आपली बायको परमार्थ करते, आपल्याला थोडा करायला पाहिजे. असा विचार कोणी केला, त्या माणसाने केला. त्यानं हरिपाठाला जायचं ठरवलं. सकाळपासून विचार केला मनामध्ये, काय आज काम लवकर आपटायचं नाही, आटपायचं. हे नुसत्या शब्दानं आटपायचं, आपटायचं याच्यात फरक आहे. आटपायचं म्हणजे आवरायचं, आणि आपटायचं म्हणजे फेकून द्यायचं. ते आपटायचं वेगळं नाही. तो म्हणला काम लवकर आवरायचं आणि आज आपल्याला हरिपाठाला जायचं. लय विचार केला. 5:45 वाजले. धोतर बिटर असं लगे कपडे बिपडे, टोपी बिपी, कडक टोपी मस्त घालून तयार झाला. पण पाणी पिला, एक ग्लासभर चहा पिला,
आणि चहा पिल्यावर माणसाला सुस्ती येते महाराज, आहे का नाही? हा, सुस्ती येते चहा पिल्याच्या नंतर. चहा पिला आणि परत म्हणला आज काय वातावरण जरा चांगलं नाही म्हणला, आता चहा पिलाय, आता मस्त जरा मोबाईल पाहतो म्हणला. हा, म्हणजे मनात आलतं का नाही की हरिपाठाला जायचं, पण पुन्हा विचार काय केला पायाचा. पाय म्हणला आता कंपनीतलं काम केलं दिवसभर, आता पाय दुखायले, आता जाऊ द्या, आजच्या दिवस राहू द्या, उद्या जाऊया. म्हणजे कुणी टाळलं? पायानं टाळलं, आहे का नाही? पायानं टाळलं, हेच राहू द्या, तुमचं बी घ्या. आता एखाद्याचं जर म्हाताऱ्या आजीला जर हरिपाठाला जायचं असेल, पण आपण विचारलं का हो आजी आता म्हातारपण आहे, हरिपाठाला जावं, कीर्तनाला जावं. म्हातारी म्हणते मस्त वाटतंय महाराज जावावं हरिपाठाला, कीर्तनाला, पण काय करावं, आमचे गुडघे साथ देत नाहीत ना, आहे का नाही? आलं का नाही गुडघ्यामध्ये? एक सांगू, हात पाय कान नाक जे काय आपले इंद्रिय आहेत, तुकाराम महाराजाला इंद्रिय म्हणतात. इंद्रिय कुणाच्या ताब्यात आहे? मनाच्या ताब्यात आहे. पण तसं नाही, इंद्रिय तुकाराम महाराजांचे मनाच्या ताब्यात आहेत, आपले इंद्रिय मनाच्या ताब्यात नाही. नाही तर आपल्याला मस्त वाटतंय, मनामध्ये बरेच काय काय विचार येतात, इकडे जावा तिकडे जावा, पण जातो का आपण? नाही का? कारण आपण मनाच्या ताब्यात नाहीये. मनाला वाटतंय हरिपाठाला यावं, कीर्तनाला यावं, पण इंद्रिय साथ देत नाहीत. तुकाराम महाराजाला म्हणलं का हो महाराज तुम्ही म्हणता इंद्रिय साथ देत नाही, मग तुम्ही कसं काय एवढं नामजप करतात? तुकाराम महाराजांनी त्यावेळेस प्रमाण टाकलं, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. बरं, गोसावी, आता इथं शब्द काय आलाय? गोसावी. गोसावी आता बरेच गोसावी आहेत, बरोबर, पण गोसावी कुणाला म्हणावं? आता प्रत्येकाच्या, खरं म्हणलं तर मग जातीबद्दल बोलायचं नाहीये, पण गोसावी कुणाला म्हणावं? तर तुकाराम महाराजांनी याची व्याख्याच दिली, काय? इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आम्ही झालो, कोणी झालो गोसावी? जे इंद्रियाचे धनी झाले, आम्ही झालो गोसावी. म्हणजे कोण गोसावी? ज्यांच्या ताब्यामध्ये इंद्रिय आहेत, म्हणजे हात पाय नाक जे आहेत ना, ज्यांच्या ताब्यामध्ये ते झाले गोसावी. आता मग आता सांगा, आजकालचे जे साधू आहेत त्यांच्या ताब्यामध्ये आहेत का इंद्रिय? नाही. बरं, त्यांच्या ताब्यात साधूची भेट होत नाही. महाराज म्हणतात परी साधूची भेट न होती लगा. या जगामध्ये तुम्हाला भरपूर साधू भेटतील, आहे का नाही? कोणते असे साधू, कोण तसे साधू, पण ते साधू आहेत का? नाही. आता बरेच जण दाराव येतात, माय भिक्षा वाढ, माय भिक्षा वाढ. हा, पण त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य असतंय, सांगू का? हा, ते म्हणतात आता तुम्ही बी दाढी वाढवून आता जाजोळी घेऊन, आहे का नाही? तसं नाही, ऐका, प्रसिद्ध वाक्य त्यांचं कोणतं आहे? ऐका, ते आले का दरवाजावर, माय साधू गाणगापूरवर न आला, माय आता साधू अक्कलकोटला चालला, माय मनात तर काय नाही माझ्या, पण तू जर मला 1100 रुपये देशील तर तुझं कल्याण होईल, माय मी पैसे मागत नाही, माय तुला मी दक्षिणा मागतो. आता दक्षिणा आणि पैसे एकच आहेत ना, आहे का नाही? पण भुलून कसं बोलणार सांग तुम्ही? हा, तर ते म्हणतात माय मी आग लावायचे काम नाही करत, माय पण मनातलं सांगतो, तुझं आणि तुझ्या सासूचं काही पटत नाही, माय. माय म्हणली थांबा साधू, तुम्हाला आयर घेऊन येते, आयर कपड्याचा, लगे आला आयर घेऊन ते. तुम्ही मनातलं बोलले म्हणलं, माय तू एवढं सगळं करते तुझ्या घरासाठी, पण तुझ्याकडे कोण लक्ष देत नाही, माय तू सगळ्यांचं चांगलं करते पण तुझ्याच कोणी चांगलं करत नाही. ते म्हणलं खरंय साधू महाराज, तुमचं खरंय. हा माय, तुझं लग्न झाल्यापासून तुझ्या आणि तुझ्या पतीचं काय जुळत नाही, माय मनातलं बोलला म्हणलं. आता हे साधू आहे का? नाही. आता हे प्रत्येकाच्या घरातलं आहे, पण साधू आहे का तो? साधू भेटणं मुश्किल आहे महाराज. बरं, जगामध्ये खरे संत ओळखणे फारच कठीण आहे का नाही? सगळ्यात कठीण काय असन तर साधूची भेट असतं. तुकाराम महाराज म्हणतात पोटासाठी संत झाले कलित बहुत. म्हणजे पोटासाठी तर बरेच संत झाले, आहे का नाही? पोटासाठी. मग आता जे उदाहरण सांगितलं ते कशासाठी होते? पोटासाठी होते. हा, लोकांसाठी वेगळे आणि पोटासाठी वेगळे. ते पोटासाठी झाले. टिळे टोपी माळा, आता काय सांगाव, गळ्यामध्ये इतक्या माळा महाराज. हा, एका महाराजाच्या गळ्यात मी अशी माळ पाहिली महाराज, ती जर दुमती करून म्हशीला हाणली तर मस मरून जाईल, एवढी तर धुळी धुळी माळ, आहे का नाही? हा, आता जाऊ द्या, काय ते म्हणतात ना हिंदी मध्ये, काय ते लक्षण खोटे काय ते म्हणतात ना, तसा प्रकार आहे तो. बोलू नये आपण, जाऊ द्या. भरपूर मोठ्या मोठ्या अशा वंगळ पाठीसाठी, म्हणजे म्हणून खरा साधू कोण आणि खोटा साधू कोण
हे ओळखणे एकदम कठीण आहे. आता साधू म्हणजे अवघड आहे महाराज. एक सांगू का, एखाद्या वेळेस आपल्याला बरंच काय मोठं घ्यायचंय, आपल्याला जर एक सांगू, आई आणि संत, माता संत, दोन व्यक्ती दुर्मिळ आहेत. आई आपल्याला जन्मताच भेटते पण कळत नाही, काही गोष्टी अशा आहेत भेटतात पण कळत नाही, आहे का नाही. आता मला सांगा, आपल्याला गाथेसारखा ग्रंथ भेटला, कळाला का? मिळाला पण कळाला नाही. बर, काही गोष्टी अशा आहेत की कळाल्या पण मिळाल्या नाही, आहे का नाही. जोपर्यंत आपल्या घरामध्ये आई होती, आपले बाबा जोपर्यंत घरामध्ये होते, कळाले का? नाही. मिळाले पण कळाले नाही. बरं, काही गोष्टी अशा आहेत मिळाल्या पण कळाल्या नाही, काही गोष्टी अशा आहेत कळाल्या पण मिळाल्या नाही. आणि आता एक गोष्ट सांगू का, बायको बरोबर, बायको मिळाली पण कळाली नाही, आहे का नाही. नाही तसं नाही महाराज, बायको मिळाली बी आणि कळाली बी, कळाली बी. तसं त्याप्रमाणे संत भेट अवघड आहे. एक सांगू का, एकदा काय झालं की मुंबई सारख्या शहरामध्ये ना, एकदा सिनेमा टॉकीच्या जवळ, म्हणजे आता पिक्चरचे जे थिएटर असतात का, त्या थिएटर जवळ काय झालं, एकदा एक माणूस आंधळा माणूस, पिक्चरची टाकी असते ना थिएटर, त्या थिएटर जवळ उभा होता आणि आंधळा दारात हात पुढे करून भिक्षा मागत होता. आता मंदिरात पाहिलं, मस्जिदीत पाहिलं, रेल्वे स्टेशनला पाहिलं, विमानतळावर पाहिलं, तर भिकारी असतात तिथं, आहे का नाही. जिथं जिथं मोठं ठिकाण आहे तिथं भिकारी. तर एक भिकारी असा थिएटरच्या बाहेर भिक्षा मागत हातावर पैसे मागत होता. आणि पैसे मागताना एका माणसानं काय केले, त्याच्या हातावर 10 पैसे ठेवले. 10 पैसे बरं काय, 10चे रुपये नाही, 10 पैसे. 10 पैसे ठेवले व तो पुढे चालू लागला. ज्यानं 10 रुपयाचे पैसे, 10 रुपये नाही 10 पैसे, ज्यानं 10 पैसे ठेवले तो पुढे चालायला लागला. आणि त्या आंधळ्याने त्या गृहस्थाला परत बोलावलं आणि म्हणाला, साहेब हे 10 पैसे गुळगीत झाले आहेत काय, त्यामुळे ते चालत नाहीत. म्हणजे गुळगीत, आता ते जुने 10चे पैसे असतात गुळगीत होत असतात ना, तर ते 10 पैसे जुने झालेत काय, गुळगीत झाले काय, दिसायचं का त्याला? नाही. पण 10 पैसे हातात घेतले, गुळगीत झालेले पाहिले. साहेब ते 10 पैसे गुळगीत झालेले आहेत का काय, त्यामुळे काय चालत नाहीत, दुसरे द्या. बघ बरं, भिकाऱ्याला 10 पैसे दिले. आंधळा भिकारी आहे, पाहता येत नाही, पण तरी सुद्धा म्हणायला लागलाय काय, गुळगीत झाले दुसरे द्या. कुणाला? त्या माणसाला. गुळगीत झाले दुसरे द्या. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, अरे तो आंधळा आहेस ना. काय म्हणाला, तो आंधळा आहेस ना, तुला कसं समजलं की हे 10 पैसे आहेत, 1 रुपया नाही, आहे का नाही. त्याच्यावर आंधळा काय म्हणाला, त्याचा असं आहे साहेब, एखादा कीर्तनकार महाराज एकाच ठिकाणी महिना 2 महिने प्रवचन, कीर्तनादी इत्यादी कार्यक्रम करत असताना त्याला काही कामानिमित्त 2-4 दिवस बाहेर जायचं असल्यास तो जसा त्याचे बदली दुसरा कीर्तनकार आपण येईपर्यंत देतो, बरोबर की नाही. आता समजा एखाद्या कीर्तनकाराला जर बाहेर जायचं असेल, कुठं तारीख आली असेल, आणि जर इथं जर आता काय झालं, कीर्तनकार प्रसिद्ध आहेत, आहे का नाही, मोठे कीर्तनकार आहेत. एखाद्या कीर्तनकाराला जर इथं आधीच तारीख असेल आणि त्याला जर बाहेर दुसरीकडे जायचं असेल, तर तो काय करतो, ऍडजस्ट करतो, दुसरा कीर्तनकार त्याचा मित्र तिथं लावून देतो. त्याचप्रमाणे काय झालं, दुसरा येईपर्यंत देतो, तेव्हा तो जसा बदली कीर्तनकार तसा मी बदली आंधळा आहे म्हणे. काय बदली आंधळा आहे म्हणजे काय झालं, माझा मित्र होता आंधळा, काय होता, माझा मित्र आहे, पण तो गेलाय कुठं बाहेर, मग मी त्याच्या जागेवर काय होतोय, आंधळा म्हणून राहिलेलो आहे. समजलं. त्याचं सांगण्याचं तात्पर्य काय आहे की संत ओळखता येतो का? नाही. ज्याप्रमाणे त्या माणसाला
तो आंधळा ओळखता आला नाही. कधी ओळखता आला? ज्यावेळेस तो 1 रुपया ते 10 पैसे होते तेव्हा ते सांगितलं की हे गुळगुळीत दिसायला लागल्यात आहे का नाही, हा तेव्हा ओळखलं. पण आधी ओळखलं का? नाही. एक सांगू का, तुम्हाला समजलं का नाही? मला काय समजलं नाही, तुम्हाला समजलं ना? कारण मला समजलं नाही म्हणून विचारलं. विठ्ठल आहे का नाही, आता ते सवय आहे ना विठ्ठल म्हणायचे असं वाक्य टाकल्यावर, त्याच्यामुळं काय झालं की असं ज्याप्रमाणे त्या माणसाला आंधळा ओळखता आला नाही त्याप्रमाणे आपण सगळे माणसं आहे. आपला देव कोण आहे? संत. संत देवते संत, देवते संत आहे का नाही. त्या संतांना आपण ओळखता येत नाही. इथंच आहेत पण ओळखता येते का? संत तोची जाना जगी. हा, संत तोची जाना जगी, दया क्षमा त्याचे अंगी आहे का नाही. ज्याप्रमाणे दया आहे ज्याप्रमाणे म्हणजे पहिल्या अभंगाचा पहिल्या चरणाचा तुम्हाला भावार्थ समजला. हे झालं पहिलं चरण. आणि म्हणून या एकादशीच्या निमित्तानं प्रवचन सेवा. आणि आता जास्त काय न बोलता मी प्रवचनाला सुरुवात करतो. म्हणजे आता सुरुवात झाली बरं काय, हे आता परिचय चालू होता फक्त, आता सुरुवात झाली. काय म्हणते हे काय एकटाच कुठं असतं कुठं. आता आहे का, आपण पहिल्या चरणावरती बोललेलो आहोत. दाता ऐकता कंटाळ जो करी, वास त्या अघोरी कुंभापाकी. कुंभापाकी म्हणजे नरक. नरक आहे, नरक. नरकामध्ये गेलं तर एक मोठा कुंभ आहे आणि त्या कुंभामध्ये पाक आहे. पाक कशाचा? साखरेचा नाही. आणि ते तुम्हाला प्याय देणार नाही तिथं. त्याला पाण्याचा पाक म्हणतात त्याला, पाण्याचा. आता तुम्ही म्हणता पाण्याचा पाकच येत असतो का? आहे का नाही, पाण्याचा पाक येत नाही. पण म्हणजे आता समजून घ्या, पाण्याचा पाक होऊ शकत नाही. पाण्याचा जर पाक करायचं झालं तर कितीतरी पाणी आणून टाकायला लागल आणि कितीतरी असा जाळ घालायला लागल, तेव्हा कुठं पाण्याचा एक थेंब पाक होईल आहे का नाही. त्याप्रमाणे महाराज म्हणतात अघोरी कुंभ पाकी, म्हणजे ज्याप्रमाणे पाण्याचा पाक करतो वर नरकामध्ये, कुंभामध्ये एका. कुंभ म्हणजे काय? मटक, डेरा म्हणा, मटक म्हणा किंवा माठ म्हणा आहे का नाही. त्या कुंभामध्ये काय करतात? पाण्याचा पाक तयार करतात. आणि पाक तयार करून त्या पाकामध्ये वासत्या अघोरी कुंभापाकी, म्हणजे जो कंटाळा करतो कशाला? हरिपाठाला यायला कंटाळा करतो, कीर्तनाला यायला कंटाळा करतो, पुन्हा अजून गायला म्हणजे म्हणायला कंटाळा करतो, जो ऐकायला कंटाळा करतो, हरिपाठ म्हणा, प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, जो ऐकायला कंटाळा करतो त्याला काय करतात? त्या कुंभामध्ये टाकून देतात, अघोरीला. त्या तुकाराम महाराज त्याला अघोरी म्हणतात. कुणाला? त्या माणसाला जो ऐकत नाही, गात नाही, म्हणत नाही, थांबत नाही, त्याला कोण म्हणतात? अघोरी. आणि त्या अशा अघोरीला त्या कुंभामध्ये टाकून देतात. हा झाला अभंगाचा पहिला अर्थ. दुसरा घ्या, रागे यम धर्म जाची विती तया, तू दिले कासया मुख कान. इथं तुकाराम महाराज म्हणतात राग यम धर्म जाच विती तया, म्हणजे राग यम धर्म. ज्या वेळेला आपण एवढं चांगलं देवानं तोंड दिलं, कशासाठी दिलं? खायसाठी नाही, नुसतंच खायसाठी दिलंय का? दिले इंद्रिय हात पाय कान मुख, डोळे मुख बोला या वचन आहे का नाही. तेने तू जोडशी नारायण. कशासाठी दिलं? की बाबा तू काय करशील? तेने तू जोडशील नारायण. नारायणाची तुझी भेट व्हावी याच्यासाठी तुला एवढं सगळं दिलं मटेरियल. हे मटेरियलच म्हणावं लागेल का नाही? एवढं मटेरियल दिलं आपल्याला आहे का नाही. किती जेने देवे दिला देह भजना गोमटा. आता मटेरियल काय कमी? आपलं हृदय कितीच आहे माहिती का? एक किडनी आपली असं म्हणताय ते किती 5-6 लाखाची एक किडनी असं काहीतरी आहे बाबा, आहे का नाही? काय माहिती, पण ही काय गेल्यावर तुम्हाला सांगतो कितीचे. ती एक अशी एवढी महाग किडनी कशासाठी दिली? बरं एक किडनी बर काय, एक किडनी 5 लाखाची, इकडची जरली 5 लाखाची, किती लाख झाले? 10 लाख. आपला मेंदू आहे, मेंदू एवढाच. आपला मेंदू किती? 100 कोटी रुपयाचा मेंदू आहे आपला बरं का. 1 कोटी का 100 कोटी रुपयाचा मेंदू आहे, म्हणजे अनंत लक्ष पैसे झाले. पण एवढा किमती नरदेह आपल्याला दिला, कशासाठी दिला? लाता हाणायला दिला, भांडण करायला दिला. हात कशासाठी दिले? कानाखाली हाणायला नाही. या हातामध्ये टाळ यावं, या हातामध्ये ग्रंथ यावा, या हातामध्ये ज्ञानेश्वरी यावी, याच्यासाठी हात दिला. बरं, हात दिला म्हणल्यावर पंजा द्यायचा. हे नळ्या कशाला काढल्या पुढे एवढ्या 5?
त्या 5 नळ याच्यासाठी की पेटी वाजवावी, हार्मोनियम. नाही जेवायचं लांब सोडून देते, जेवायला नाही दिले. पण ते वापर तर त्याचाच चालू आहे त्याला, आहे का नाही. पेटीसाठी दिले, पेटी वाजवायला शिकाव. तुम्ही म्हणता पेटी होती का, पेटीचं जाऊ द्या, पखवाजावर बोट वळावी पाहिजेत का नाही, वाजलं पाहिजे नीट म्हणून बोट दिले असे वळवळ कवळ करायला. बरं तुम्ही म्हणता ते बी आम्हाला पटलं नाही. तुम्हाला पुढचं सांगतो. ग्रंथ आहे, ग्रंथावर बोट ठेवून वाचायला, याच्यासाठी बोट दिलं. पण आपण बोट ग्रंथावर तर ठेवत नाही, दुसरीकडेच बोट फिरवतो आपण. असं याला बोट दाखव, बोट दाखवायसाठी आणि अन्न खायसाठी आपल्याला बोट दिलेलं आहे. म्हणजे एवढ्या बारीक बारीक गोष्टी भगवंतानं कशा निर्माण केल्या. आता कान इथंच कशाला दिले बरं, इथं द्यायचे ना कान, किंवा इकडं पाठीमागे द्यायचे कान. कारण आताचे लोक पाठीमागे जास्त बोलतात, आहे का नाही. पाठीमागे जास्त बोलतात आताचे लोक, आहे का नाही. एक सांगू, आपल्या पाठीमाग कितीही लोकांनी बोललं, लक्ष द्यायचं नाही, बिलकुल लक्ष द्यायचं नाही. ज्याला किती बोलायचंय त्यानं बोलत राहू द्या. आपल्या पाठीमाग ठेवा नावं, आपल्या पुढे जरी नावं ठेवले तर लक्ष द्यायचा नाही. एक मन आहे, हत्ती चलता है और कुत्ता भुकता है. नाही तर मग महाराज आपल्या प्रदीप मिश्राजीची एक मन चांगली प्रसिद्ध आहे, काय ते गाव में लगा, काय तर असंच आहे, मला ते आठवण आता. म्हणजे आठवत होतं काय, जाऊ दे आता, जाऊ दे नंतर पाहू. आता ज्याप्रमाणे आपल्याला कितीही लोकांनी त्रास देऊ द्या, कितीही लोकांनी आपल्याला वाईट साईड बोलू द्या, पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. नावं ठेवणारे नावं ठेवतच असतात, पण त्यांच्या जर नादाला लागलो तर नक्कीच आपण एका ना एका दिवशी आपण मागं पडणार. म्हणून आपल्याला मागं पडायचंय का नाही. नाव बरेच जणांनी ठेवले, पण जास्त वेळ टिकले का नाही. नाव जे लोक आपल्याला नाव ठेवतात ते एक ना एक दिवस नक्की खाली पडणारच. पडणारच, मग कुठं का पडणार, पण पडणारच. आणि आपण त्यांच्याकडे लक्ष देणं. आग लगे बस्ती में हम अपनी मस्ती में, हे होतं बरं काय ते. आग लगी बस्ती में हम अपनी मस्ती में. ज्याप्रमाणे गल्लीत काय झालंय आपल्याला काय करायचं आहे का नाही. नाही तर लय चौकशा. आपला मुद्दा चालू होता की राग येतो कुणाला, यमाला राग येतो. आणि यम धर्माला मग राग आल्याच्या नंतर यम आपल्याला वरती नेतो, आणि मग यम तिथं आपल्याला त्या कुंभामध्ये जेव्हा टाकतो त्यावेळेस वरून चाबूक हाणतो, आणि चाबूक हाणून पुन्हा आपल्याला विचारतो, कार्य नालाय का, तुला मुख दिलंय, बोलायला दिलंय का, नुसतं नाही ना, देवाचं गुणगान गायला दिलंय का, नाही गायलं, खा मग मार आता, असं यम करतो. पुढचा विषय आहे, विषयाच्या सुखे अखंड जगासी न वजे एकादशी जागरणा. आता इथं एकादशी शब्द आलाय बरं काय. आता ऐकाच तुम्ही आता नुसतं विषयाच्या सुखे. आता विषय म्हणजे काय, आपल्या इतिहास, भूगोल, मराठी, इंग्रजी हे विषय नाही. 5 विषय कोणते कोणते महाराज. शब्द, स्पर्श, रूप आणि रस आणि गंध, हे 5 विषय. विषयाच्या सुखे अखंड जगासी न वजे एकादशीदार. आपण विषयाच्या सुखामध्ये एवढं गुंतलोय, काय सांगावं आता, किती गुंतलोय. महाराज म्हणतात भरपूर गुंतलाय. बरं सांगता येईल का स्पष्टीकरणामध्ये. महाराज म्हणताय सांगण्यासारखं काय नाहीच आहे त्याच्यात. कारण की आता सगळ्यांना विषयाचे सुख बहु वाटे, विषयाचं सुख येथे वाटे गोड, आणि पुढे अवघड यमदंड. म्हणजे विषयाचं सुख आपल्याला मस्त इथं वाटतंय, मस्त गुलाबजामुन आहे, मस्त लग्नाला गेले का मस्त गुलाबजामुन, बासुंदी, खीर, अजून काय काय असतंय ना ते. मला आता जास्त नाही पाणी सुटावं म्हणून तर बोलायला लागले. मला माहिती एकादशी म्हणूनच बोलायला लागली मी मुद्दा म्हणून, आहे का नाही. परीक्षा म्हणतात त्याला, कटुक परीक्षा. ज्याप्रमाणे एवढं विषयाचं सुखच आहे महाराज. आता तुम्हाला मस्त वाटतंय हे महाराज सांगायला लागलाय आम्हाला विषयाचे सुख बहु वाटे गोड. आता मी बी विषयाचं सुख घेतोयच, आहे का नाही. सगळेजण विषयाचे सुख. आता महाराज का कमी घेत नाहीत का. फॉर्च्युनर गाडी विषयाचे सुख, आहे का नाही. पुन्हा धोतर 1000 1,500 हजाराचे, 2,000 3,000 हजाराचे धोतर आहेत, विषयाचे सुख, आहे का नाही. कपडे पांढरे असे, एक सांगू का, आजकाल लय पांढरे कपडे महाराज, पांढरे कपडे, माग लागलं पडे, माग लागलं पडे, पण कपडे सफेद कपडे खिशे खाली, आहे का नाही.
एकदम कडक कपडे घालणार पण लपडे 17 करणार आहे का नाही, लाख लपडे पण कपडे चांगले. म्हणजे विषयाचं सुखच आहे ना, मस्त घड्याळ हातामध्ये, विषयाचं सुखच आहे ना, आहे का नाही. मोबाईल आयफोन ऍपलचा विषयाचं सुखच आहे. सगळेजण सुख घेत आहेत, याच्यात नवल नाही. देवाधिक सुद्धा सुख घेत आहेत. कशाचं? विषयाचं. हा मग आता विषयाचं सुख घेताय त्यांना सुद्धा फेडावं लागतंच, आहे का नाही. म्हणून देवाधिकालाही चुकलं नाही ना महाराज. कर्म चुकले का? कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, वियोग घडला सीता देवी. आहे का नाही. म्हणजे कर्मानं कुणाला सोडलं का? केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. आता ऐका, ज्याप्रमाणे कर्म कुणाला चुकलं नाही, कर्म प्रभू रामाला चुकलं नाही. आता कितीतरी वर्षापासून स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं. अयोध्येमध्ये राम मंदिर झालं. 400 वर्षापूर्वीचं स्वप्न पूर्ण झालं, राम मंदिर झालं. आहे का नाही. मला असं वाटतंय की याच्या न भूतो न भविष्यती, आहे का नाही. याच्या आधीही नाही आणि याच्या नंतरही नाही, आहे का नाही. म्हणजे हाच एवढा क्षण आहे की आपल्या डोळ्यानं आपल्याला पाहायला भेटलं रामाचं मंदिर बनताना. आपली पिढी, तुम्ही म्हणा, मी म्हणा, हा म्हणा, महाराज म्हणा, आपली लास्टची पिढी, आपल्या पुढच्या पिढीला ते बघता येईल का? हा दिवस आपल्या पुढच्या पिढीला बघता येईल का? नाही बघता येणार. आपण अनुभवला, आपण पाहिला प्रभू रामाचा राज्य आपलं स्थापन झालेलं आपण पाहिलं, प्राणप्रतिष्ठा आपण पाहिली, आहे का नाही. आणि आता तेच आता आली ना जवळ, आहे का नाही. 22 तारखेला दिवाळी साजरी करायची. प्रत्येकानं एक सांगू का, दिवाळी का साजरी करतात माहिती का? दिवाळी असं म्हणतात नाही, दसरा का साजरा करतात माहिती? दसऱ्याला प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केलता, तेव्हापासून दसरा चालू झाला. आणि जेव्हा वनवासातनं प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये परत आले, तो सण म्हणजे गुढीपाडवा. तो नवीन वर्षच आहे. गुढीपाडव्याला म्हणजे म्हणून तर गुढ्या उभ्या केल्या बाहेर, रांगोळी दारामध्ये, घराला पताका, सगळ्या घराला पताका, हा गुढी खिडकीला बाहेर मध्ये, आहे का नाही, दरवाजावर. कशासाठी केलं? की रामचंद्र प्रभू वनवासावरनं परत आलते. म्हणून तुम्हाला एक सांगणं आहे माझं की आता किती 22 तारखेला आहे ना, आता 22 तारखेला दिवाळी करायची. दिवाळी आपण जमलं तर काय तर छोटा मोठा कार्यक्रम ही ठेवण्याचा प्रयत्न करू आपल्या सगळ्याच्या. नाही सप्ताह नाही, सप्ताह 25-26 ला आहे. करू काहीतरी नियोजन करू. दिवाळी साजरी करायची, लाइटिंग लावायची, दारामध्ये रांगोळी काढायची, घरामध्ये रांगोळी काढायची, तुळशी पुढे रांगोळी. कारण की आपला नवीन वर्ष म्हणलं तर आपलं नवीन वर्षच आहे 22 तारखेला, आहे का नाही. नवीन वर्ष हे आता हे काय 31 डिसेंबर फुल नाचत्यात, पिताडेन भिताडेन, काय भिताडाला पिताड पितन, भिताडाला भितडून ढकडत आहे का नाही, पडताय तिकडं हॉल पाड्यावर. तेच जाऊ ना दारू पिन. आता हे बघा, मी काय झालंय, मी त्या दत्तनगरला कीर्तन झालं तेव्हापासून बंदच केलं ते सांगायचं दारू पिऊ नका. का? कारण की किती मी सांगू तेव्हा लोक सुधारणार आहेत. अहो लोक त्यांच्या आईबाबाचं ऐकत नाहीत, माझं काय ऐकतील, आहे का नाही. माझं लोक ऐकत नाहीत. म्हणून ऐका, तुकाराम महाराज म्हणतायत, विषयाचे सुख बहु वाटे गोड, पण पुढे अवघड यमदंड बरं. विषयाच्या सुखे अखंड जगासी, म्हणजे अखंड जगाला कशाचं सुख आहे? विषयाचं सुख आहे. पण विषयाचं सुख सोपं आहे का? विषयाचं सुख घातक आहे. महाराज सांगतात, विषययुक्त व चंचल मन भगवंत नामाने शुद्ध होतं. आता तुम्ही म्हणता विषय बेकार आहेत, विषय मलाही आहे तुम्हालाही, पण विषय मिटवायचा आहे तर कशानं मिटेल? तर भगवंताच्या नामानं मिटेल. याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो, ऐका. महान भगवत भक्त मीराबाई, राजकन्या, आहे का नाही, आपल्या इथल्या नाही, त्या कोणत्या राजस्थानच्या, आहे का नाही, राजस्थानच्या मीराबाई महान भगवत भक्त. किती भक्त की लग्नच कुणासोबत केलं? कृष्ण परमात्मा. एक सांगतो, आपल्या जीवनामध्ये आपण कोणाला मानतोय, या एक सांगू, ही दुनिया एवढी मतलबी महाराज, एवढं कलियुग बेकार आहे. या युगामध्ये फक्त आपण 3च लोकांच्या गोष्टी ऐकायच्या. एक म्हणजे देवाचं,
देव तर आपल्याला बोलत नाही, पण देवनानं गाता आपला गीता लिहिलेली आहे. त्या गीतेमध्ये एक ऐकायचं, देवाचं ऐकायचं, संतांचं ऐकायचं आणि आपल्या आईचं ऐकायचं, आहे का नाही? या 3 गोष्टींचं ऐकायचं. हा, म्हणून संत होत्या मीराबाई, संत होत्या, आहे का नाही? आणि मीराबाईनं लग्नच कुणासोबत केलं? देवासोबत केलं. आणि त्यांच्याकडे शौचकूप म्हणजे साफसफाई करण्याकरता कन्हैया नावाचा एक भंगी येत असे, भंगी जात आहे बरं काय. हा, ते काय करायचे? साफसफाई करायला. राजवाडा असायचा मीराबाईचा, आणि त्या राजवाड्यामध्ये साफसफाई करण्यासाठी एक कन्हैया नावाचा भंगी यायचा. आणि येत असताना तेव्हा तो एक वेळेस महान भक्त मीराबाईला काय म्हणाला? मीराबाईला त्याची शौचकूपात म्हणजे माहिती ना, शौचकूपात जुना शब्द आहे शौचकूपात, बरं काय. शौचकूपात या शब्दाचा अर्थाचा अर्थ आहे बाथरूम. एवढा सोपा शब्द आहे, पण ते संस्कृत मध्ये झालं. शौचकूपात म्हणजे बाथरूम मध्ये पाहिल्याबरोबर त्यांच्यात एक काम संशय झाला, म्हणजे संचार झाला. त्या कुणामध्ये? कन्हैयामध्ये. मीराबाई स्नान करत होत्या आणि या कन्हैयानं पाहिलं मीराबाईला. पाहिल्याच्या नंतर काय झालं? काम जागृत झाला. महाराज, माझं वय बसत नाही या ठिकाणी सांगण्यासाठी, पण मग आता कथा भाग आलेला आहे तर सांगावा लागेल. हा, तर काम जागृत झाला कुणामध्ये? कन्हैयामध्ये. कन्हैया म्हणजे तो परमात्मा नाही बरं काय, दुसरा कन्हैया, ते साफसफाई करणारा. हा, तो काम जागृत झाला आणि मीराबाई जवळ गेला. मीराबाईला म्हणाला, मीराबाई, मला तुम्ही फार आवडता आणि मला तुमच्याशी काय करायचा आहे? विवाह करायचा आहे. मला बायको म्हणून मीराबाई पाहिजे असं स्वप्न. म्हणजे पावर काय, किती दुर्बुद्धी म्हणावी लागेल. आता मीराबाई काय साध्या होत्या का? संत होत्या, संत, पण दुर्बुद्धीच म्हणावं लागेल ना महाराज. मला लग्न करायचंय. मग मीराबाईला भगवंता वाचून दुसरा विषयच नाही. मीराबाईला काय भगवंता वाचून दुसरा विषय आहे का? मीराबाईला दुसरा विषय नाही. आणि राजकुमाराला सगळे म्हणायला लागले, नालायक बिलायक झाला काय तू? कितीतरी मोठ्या राजाचे पोरं येऊन भेटले मीराबाईला, पण त्यांच्याशी विवाह केला का? नाही. तुझ्याशी काय करणार आहेत? का तुझ्याशी? नाही करणार. रागाला ना महाराज त्याला. आता आपण मग गरीब आहे, पण आपल्याला जर कोण म्हणलं, अरे तू गरीब आहे, मोठे स्वप्न पाहू नको, राग येणार ना, आहे का नाही? रागाला त्याला राग. आणि राग आल्याच्या नंतर तो म्हणला, असं कस काय? मी तर लग्न करणार, मीराबाईशीच करणार. आता लोकाला वाटलं हा जरा विचित्र माणूस आहे, याच्या नादी नको लागायला, आपण मरून जायचो. असा गरीब माणूस, साफसफाई करणारा, टॉयलेट साफ करणारा माणूस म्हणायलाय राजाच्या मुलीसोबत लग्न करणार. पाबर काय आता. आणि काय काम विषय जागृत झाला, आहे का नाही? काम जागृत झाल्याच्या नंतर गेला ना राजवाड्यात. शिपाईला म्हणला, मीराबाई कुठे? ते म्हणलं, काय काम आहे? ते म्हणला, लग्न करायचंय. शिपाईनं हा लिखाण कोण कानाखाली मला निघित ना. ते म्हणला, अरे मला एकदा भेटू तर द्या. शिपाई म्हणले, याला आता राजगृहात नेलंच पाहिजे, आहे का नाही? नेलं मेहलामध्ये. असाच मस्त दरबार भरला होता. दरबार भरला. मीराबाईचे पिताश्री सिंहासनावर बसले होते. आणि हा म्हणला तिथं, मीराबाई कुठे? त्यांच्याशी मला लग्न करायचंय, बोलवा त्यांना. पाबर काय आता. राजा उठला, लय मूर्खा, तू कुठला आणि तू बघतो काय? स्वप्न तुझे कोणचे मोठेच्या मोठे? हा, तुझी लायकी काय? हा, तू बोलतो काय? आहे का नाही? लायकीत राहून बोल ना. नाही तर काय असेच बरेच माणसं असतात महाराज, काही बोलतात, आहे का नाही? हा, मग राजाने म्हटले नाही, पण तो म्हणला मीराबाईला बोलवाच. मीराबाई आल्या तिकडून. मीराबाई आल्या आणि मीराबाईला म्हटला, मीराबाई, मला तुम्ही फार आवडता, तुमच्या संग काय करायचंय? मला लग्न करायचंय. विषय सांगतो, विषय कसा मिटवायचा हे सांगतो. लग्न करायचंय असं म्हटल्याच्या नंतर मीराबाईनं कानाखाली हाणवना. पण संत महाराज, संतांचं हृदयच फार मोठं असतंय. हा, जसं एकनाथ महाराजांच्या बायकोच्या खांद्यावर माणूस येऊन बसला, तरी संत एकनाथ महाराज काय म्हणले, अरे त्याला काकत घे, पडून जाईल, ते बाळ आहे. माणूस होता मोठा, सांभाळ म्हणले. का? संतांचं हृदय मोठं असतंय. मीराबाई म्हटल्या, लग्नच करायचंय ना, चालतंय ना, पण माझी एक अट आहे म्हणले. मीराबाई काय म्हणल्या, माझी एक अट आहे, लग्न करीन, पण एक अट आहे. मीराबाईच्या वडिलाला आला राग. म्हणले, मीरे,
तुझ्यासाठी मी कितीतरी मोठे मोठे राजाचे मुलं आणून तुझ्या समोर मांडले, त्यांच्याशी तू नकार दिला, त्यांना लग्न करायचं नाही म्हणले, आणि या भिकाऱ्याला हे बाथरूम साफ करणाऱ्या सोबत तुला लग्न करायचंय, असं का बरं? मीराबाई म्हणली, बाबा मग ऐकून घ्या माझं आधी, लग्न तर होणार नाही पण लग्न करायचंय. आता बाप म्हणला लग्न होणार नाही लग्न करायचंय, असं कसं काय शक्य? मीराबाई म्हणली, मी लग्न करीन पण माझी एकच अट आहे. समोर काय नाही, समोर कृष्ण परमात्मा आहे, मूर्ती, गिरधारीची मूर्ती. त्या मूर्ती समोर रात्री 12 वाजेपासून ते सकाळी 12 वाजेपर्यंत फक्त श्रीकृष्णाचंच ध्यान करायचं, मूर्ती पुढे बसून डोळे मिटून. ते म्हणला बस एवढंच. हा, पण मग तो म्हणला 12 वाजता दुपारी मी सकाळी उठीन आणि 1 वाजता शुभमंगल सावधान करायचं, असं तो म्हटला. मीराबाई म्हणली, चालतंय ना, करू ना, मी सकाळी तयारच होऊन बसते ना, तू ये ना. तो गेला कृष्ण परमात्म्याजवळ आणि बसला ना ध्यान करत, आणि ध्यान करू लागला कृष्णाचं, श्रीकृष्णाय वासुदेवाय, आहे का नाही, असं ध्यान करायला. आणि ध्यान करताना पुन्हा उठला सकाळी आणि मीराबाई जवळ आला. मीराबाई आली साडी बिडी घालून, आणि मीराबाई म्हटली, लग्न करायचं नाही का? तो म्हणला, कशाचं लग्न? कृष्ण परमात्माच नवरा आहे माझा. बाबर काय म्हणजे काय? कशाची ताकद? नामाची ताकद. नाम घेतलं, विषय पळून गेले. अभंगाच्या 2-3 चरणाचा भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न झाला. उरलेले 3 चरण पुढच्या वेळेस बघू, आहे का नाही? आता 3 चरणाचा भावार्थ या ठिकाणी संपवतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव.